राज्यातील लाडक्या बहिणींसाठी, रेशनधारकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत असणाऱ्या नागरिकांसाठी आधार कार्डवरती अत्यंत मोठे आणि महत्त्वपूर्ण असे 3 नियम लागू करण्यात आलेले आहेत। परंतु हे 3 नियम फक्त राज्य सरकारच्या मार्फत लावण्यात आलेले नाही, तर थेट केंद्राकडून हे नियम लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा हे नियम पाळलेच पाहिजेत, अन्यथा तुम्हाला कोणते जरी योजना भेटत असेल किंवा कोणता जरी लाभ भेटत असेल तर तो लाभ तुम्हाला काहीच दिवसांपुरता मिळणार आहे। परंतु वर्षानुवर्ष तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल, रेशन कार्डवरती धान्य घ्यायचा असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन घ्यायची असेल तर तुम्ही हे 3 नियम पाळलेच पाहिजे। बघा, राज्यातील रेशनधारक सोबतच लाडक्या बहिणी आहेत आणि विविध योजनांचा लाभ घेत असणारे नागरिक आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे त्यांना पैसे आधार कार्डच्या डीबीटीच्या माध्यमातून मिळत असतात। जर तुम्ही लाडकी बहीण असाल, रेशनधारक असाल तर तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण असे 3 नियम पाळलेच पाहिजेत, अन्यथा तुमचे जे लाभ मिळत आहेत तर ते लाभ काही दिवसांपुरते मर्यादित तर आहेतच, परंतु तुम्हाला कोणत्या योजनेमध्ये परत सुद्धा लाभ दिला जाणार नाही। बघा, सर्व नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी आणि तातडीची सूचना आलेली आहे, त्यामुळे ही सूचना तुम्ही सुद्धा पाळणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला भेटत असलेला कोणताही लाभ असेल, सरकारी लाभ असेल, खाजगी लाभ असेल, तो सुद्धा तुम्हाला मिळणार नाही। बघा, थेट केंद्राकडून 3 नियम आलेले आहेत, जे तुम्ही आधार कार्ड वापरता त्या आधार कार्डाच्या आधारावरतीच हे 3 नियम महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे तुम्ही जर डीबीटीच्या माध्यमातून पैसे घेत असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। अगदी 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे की कोणते नियम आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा पाळायचे आहेत। बघा, तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमचा हप्ता आधार कार्डच्या माध्यमातून डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होत असतो। तुम्हाला सुद्धा माहिती आहे तुम्हाला पैसे डीबीटीच्या माध्यमातूनच येत असतात। राज्यातील भरपूर माता भगिनी आहेत, सरासरी 2,48,00,000 माता भगिनी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्या माता भगिनींसाठी आताची सर्वात मोठी आणि तातडीची सूचना आलेली आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा या सूचनांचे, या नियमांचे पालन करायचे आहे। जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला 5 वर्षांसाठी लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही आधार कार्डवरती लावलेले 3 नियम पाळलेच पाहिजेत, अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो। सोबतच रेशनधारक असाल तर तुम्हाला मिळत असणारे धान्य सुद्धा बंद होऊ शकते। सोबतच रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा सुरू झालेले आहेत, ते पैसे सुद्धा बंद होऊ शकतात। सोबतच ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना डीबीटीच्या माध्यमातून शासनाकडून पेन्शन सुद्धा येत असते, त्यांची पेन्शन सुद्धा बंद होऊ शकते जर तुम्ही हे 3 नियम पाळले नाहीत। बघा, 50 लाख बहिणींचे फॉर्म फक्त हे 3 नियम न पाळल्यामुळे अपात्र करण्यात आलेले आहेत। जर तुम्हाला वाटत असेल की आपला फॉर्म पात्र ठरावा, त्यासाठी तुम्ही सुद्धा 3 नियम पाळलेच पाहिजेत। बघा, नवीन सरकारचा नवीन सर्वे आहे, त्या सर्वेमध्ये पात्र ठरण्यासाठी कोणते नियम आलेले आहेत, हे 3 नियम अत्यंत का महत्त्वपूर्ण आहेत। प्रत्येक चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की हे 3 नियम पाळा तरच तुम्हाला 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल। सोबतच तुम्हाला रेशन कार्डवरती धान्य दिलं जाईल, सोबतच पेन्शन सुद्धा हे 3 नियम पाळल्यावरतीच दिली जाणार आहे। त्यामुळे हे 3 नियम अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तुमच्या कामाची माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर बघा, हे 3 नियम अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, ज्यांनी पाळले नव्हते। बघा, भरपूर नागरिकांना असं वाटलेलं होतं की या नियमांचं काहीही होणार नाही। ज्यांनी हे नियम पाळले नव्हते त्यांचे बँक खाते रिकामे सुद्धा झालेले आहे, ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कोणत्या नागरिकांचे बँक खाते रिकामे झालेले आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेचा लाभ सुद्धा त्यांचा बंद झालेला आहे, त्यामुळे भरपूर माता भगिनींमध्ये निराशा सुद्धा पसरलेली आहे, कारण लाडकी बहीण योजनेमध्ये त्या माता भगिनींचे फॉर्म
फॉर्म पात्र ठरलेले होते, त्यांची पात्रता सुद्धा 100% होते, परंतु तरी पण त्यांचे फॉर्म अपात्र करण्यात आलेले आहे। तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आपला फॉर्म 5 वर्षांसाठी पूर्ण राहावा, पात्र राहावा, तरच तुम्ही हे 3 नियम पाळायचे आहे। त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे। बघा, दिवसेंदिवस वाढत चाललेली लुटमार आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या खात्यामधून कधी पण पैसे कट होत आहेत। भरपूर नागरिकांचे पैसे सुद्धा खात्यामधून कट झालेले आहेत। काही नागरिकांना, काही लाडक्या बहिणींना पैसे सुद्धा आलेले नाहीत। बघा, तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने पैसे आलेले नसावेत। जर तुम्हाला अर्धवट पैसे आलेले असतील तर काय करायचं आहे, सोबतच रेशनधारकांनी सुद्धा हे 3 नियम कशा पद्धतीने पाळायचे आहे ते सुद्धा तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगून टाकतो। बघा, भरपूर नागरिकांनी आधार कार्डवरती 3 ते 4 पॅन कार्ड काढलेले आहेत, परंतु सरकार काय म्हणतं, एका माणसाला एकच पॅन कार्ड असले पाहिजे। परंतु भरपूर नागरिक आहेत की त्यांनी या आधार कार्डचे 3 नियम पाळले नाहीत, त्यांनी पॅन कार्ड सुद्धा 2-3 काढलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला या 3 नियमांचं पालन करावं लागणार आहे, अन्यथा तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असून सुद्धा तुम्हाला अपात्र सुद्धा केलं जाणार आहे। तर बघा, हे आधार कार्डवरती अत्यंत महत्त्वपूर्ण असे 3 नियम का लावण्यात आलेले आहेत, त्याचं पहिलं कारण की तुमच्या बोटांच्या ठशाच्या माध्यमातून काही नागरिक, काही हॅकर आहेत की सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचे अकाउंट सुद्धा खाली करत आहेत। त्यामुळे TRI असेल किंवा विविध प्रकारच्या ज्या गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत त्यांच्यामार्फत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही आधार कार्डवरती पैसे काढत असाल, बोटाचे ठसे देत असाल तर काळजीपूर्वक ठसे द्यायचे आहेत, अन्यथा कोणीही तुमच्या हातामध्ये हात देऊन तुमच्या हाताचा जो अंगठा असतो त्या अंगठ्याचा ठसा सुद्धा स्कॅन करून घेऊ शकतो। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जेवढी रक्कम आहे ती रक्कम सुद्धा गायब होऊ शकते। त्यामुळे तुम्ही बोटाचे ठसे जो ऑप्शन असतो तो सुद्धा बंद करायचा आहे। सोबतच सोशल मीडिया, बघा, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल किंवा इतर जे सोशल ॲप आहेत त्या ॲपवरती ज्या लिंक येतात त्या लिंकांवरती तुम्हाला ओपन करायचं नाही, अन्यथा तुम्ही त्या लिंकांवरती ओपन केलं तर तुमच्या खात्यामध्ये जेवढी पण रक्कम असेल तेवढी रक्कम गायब होऊ शकते। त्यासाठी स्वतः तुम्ही सर्वस्वी जबाबदार असणार आहे। शासन याच्यामध्ये कोणतीही दखल घेणार नाही। बघा, आधार कार्डवरती 3 नियम लागू झालेले आहेत ते सुद्धा लगेच सांगून टाकतो। बघा, रेशन कार्डवरती मिळत असणारे धान्य सुद्धा बंद होणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर ही 3 कामे करा, अन्यथा तुमचा लाभ वर्षानुवर्ष बंदच होणार आहे। जरी तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन धान्य मिळत असेल, रेशन कार्डवरती विविध योजनांचा लाभ मिळत असेल, आधार कार्डवरती सुद्धा विविध योजनांचा लाभ मिळत असेल तर तो लाभ सुद्धा बंदच होणार आहे। त्यामुळे हे 3 नियम अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगून टाकतो। बघा, पहिला जो नियम लावण्यात आलेला आहे तो म्हणजे जर तुम्ही आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी काढलेलं असेल तर तुम्ही त्या आधार कार्डची KYC करा, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा वर्षानुवर्ष लाभच मिळणार आहे। बघा, पहिला नियम अत्यंत सोपा होता, सर्वांनी केलेला असेल, परंतु ज्या नागरिकांनी केलेला नसेल त्यांच्यासाठी सुद्धा शासनाने सूचना दिलेल्या आहे, त्या सूचनेचं पालन करणं गरज आहे, अन्यथा तुम्हाला वर्षानुवर्ष लाभ मिळणार नाही। बघा, काय सांगितलेलं आहे की तुमच्या आधार कार्डवरती जे नाव आहे तेच तुमच्या जन्म दाखल्यावरती असावं किंवा रेशन कार्डवरती सुद्धा तेच नाव असलं पाहिजे। सोबतच तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती जो पत्ता आहे, जी जन्मतारीख आहे ती सुद्धा तुमच्या आधार कार्डवरती असलेच पाहिजे। त्यामुळे या गोष्टींचं सुद्धा पालन करा। सोबतच फोन नंबर सुद्धा आधार कार्डला लिंक करायचा आहे आणि आपल्या आधार कार्ड बँक खात्याशी सुद्धा लिंक करायचं आहे आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह आहे का ते सुद्धा चेक करा, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजना असेल किंवा सरकारची कोणती योजना असेल तर त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। दुसरा नियम सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, दुसऱ्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्या आधार कार्डचा 12 अंकी नंबर कोणालाही देऊ नका। जर तुम्ही कोणालाही आपला 12 अंकी नंबर दिला तर तुमच्या अकाउंटवरती जेवढे पण पैसे असेल, जेवढी पण राशी असेल ती राशी गायब होऊ शकते। त्याला तुम्ही स्वतः सर्वस्वी जबाबदार ठरणार आहे, त्याला कोणी काही करू शकणार नाही। ज्यावेळेस तुमच्या खात्यामधून सर्व खातं रिकामं होईल त्यानंतर तुम्हाला कोणीही मदत करणार नाही। त्यामुळे आपल्या आधार कार्डचा 12 अंकी नंबर कोणालाही देऊ नका, सर्वात सिक्युअर पद्धतीने आपल्याकडेच ठेवायचा आहे, अन्यथा सर्व पैसे गायब होऊ शकतात, कट होऊ शकतात।
त्यामुळे आपले आधार कार्ड कोणालाही देऊ नका। परंतु जर तुम्ही कुठे आधार कार्ड घेऊन जात असाल तर तुम्ही नवीन आधार कार्ड काढा। त्यामध्ये पहिले जे 6 अंकी नंबर आहेत ते 6 अंकी नंबर दिसणार आहेत आणि पुढील 6 अंकी नंबर दिसणार नाही। त्यामुळे तुमच्या आधार कार्डचा ॲक्सेस सुद्धा कोणी घेऊ शकणार नाही आणि वर्षानुवर्ष तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजना असेल, रेशन कार्डवरती मिळणारे लाभ असतील, ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी पेन्शन असेल, अगदी सुरळीत पद्धतीने मिळणारच आहे। सोबतच तिसरा नियम सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा 3च नियम होते परंतु 3 नियम अत्यंत कडक आहेत, सर्वांसाठी महत्त्वपूर्ण अशी सूचना देणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 3 नियमांचं पालन करायचं आहे। लाडकी बहीण असाल, रेशनधारक असाल, ज्येष्ठ नागरिक असाल किंवा सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्ही सुद्धा या 3 नियमांचं पालन करायचं आहे। बघा तिसऱ्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे की आधार कार्डवरील जन्मतारीख असेल, नाव असेल, पत्ता असेल, या सर्व गोष्टी बरोबर असाव्यात। ज्याप्रमाणे तुमच्या जन्म दाखल्यावरती, शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती किंवा रेशन कार्डवरती आहेत त्याच पद्धतीने आधार कार्डवरती पण असायला पाहिजे, तरच तुम्हाला वर्षानुवर्ष लाडकी बहीण योजनेचा सोबतच इतर योजनांचा लाभ सुद्धा मिळणार आहे। बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे। त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।